सर्वसाधारण गुरव समाज मंडळ देवपूर धुळेतर्फे गुरव समाजातील विद्यार्थी पालकांसाठी क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत 2 दिवसीय स्पर्धा उद्घाटन, 18 संघांचा सहभाग। धुळे शहरातील सर्वसाधारण गौरव समाज मंडळ देवपूर धुळेतर्फे या समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहेत। समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात येत असून खेळाडू वृत्तीचे विद्यार्थी खेळाडू उत्तम प्रकारचे खेळाडू तयार व्हावेत या उदात्त हेतूने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुरव समाजातील विद्यार्थी पालकांसाठी यावर्षी भव्य क्रिकेट टूर्नामेंट 2026 चे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा ही धुळे शहरातील पोलीस ग्राउंड या ठिकाणी 2 दिवसीय स्पर्धा पार पडत आहे। आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी पोलीस ग्राउंडवर उद्घाटन करण्यात आले तर उद्या दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी स्पर्धेचं क्रिकेट टूर्नामेंट 2026 चा समारोप होणार असून या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या उपस्थितीत समारोप पार पडणार आहे। या स्पर्धेत एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला असून आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस ग्राउंड येथे या क्रिकेट टूर्नामेंटची सुरुवात करण्यात आली तर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बापूसाहेब शांताराम गुरव करणखेडा विविध विकास सोसायटी माजी चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली सदर आजची स्पर्धा पार पडत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आबासो सुनील गुरव धुळे, नानासो सुधाकर गुरव नंदुरबार, दादासो विनायक गुरव धुळे, दादासो चंद्रकांत गुरव शिरपूर, बापूसो सुरेश गुरव नंदुरबार, नानासो लोटन चव्हाण धुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर प्रतिमा पूजन मसावद संतोष गुरव, नानासो भूपेंद्र गुरव नंदुरबार, आप्पासो निवृत्ती गुरव पुणे, दादासो दीपक गुरव साक्री यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी उपसरपंच करणखेडा दादासो गणेश गुरव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी नंदुरबार राहुल गुरव, धुळे भीमराव गुरव, कांतीलाल गुरव, प्रल्हाद चव्हाण, नाशिक नंदकिशोर सोनवणे, पुणे डॉक्टर अशोक गुरव, नाशिक विजय बाविस्कर, मुकुंद सुर्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असून उद्या दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता या स्पर्धेचा समारोप होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदुरबार नगरसेविका ताईसो भावना गुरव या असतील तर प्रमुख अतिथी म्हणून साकेगाव रवींद्र गुरव, ताडोदा जितेंद्र गुरव, लोणखेडा संजय गुरव, प्रवीण गुरव नंदुरबार, ॲडव्होकेट सुरेंद्र गुरव नाशिक, डॉक्टर प्रवीण गुरव नाशिक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। तर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई सेवानिवृत्त पद्माकर देवरे, निफाड नाशिक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, ASI नाशिक संजय गुरव, मीनाताई ठाकरे धुळे, चाळीसगाव सोनालीताई गुरव, महिला मंडळ अध्यक्ष प्रथम अध्यक्षा शोभाताई हिरालाल गुरव आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडणार असून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी खेळाडू आपल्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये आपली खेळाडू वृत्ती या ठिकाणी पार पाडित आहेत। तर कार्यक्रमाचे आयोजन सर्वसाधारण गौरव समाज मंडळ देवपूर धुळेचे कार्याध्यक्ष गणेश गुरव, अध्यक्ष चंद्रकांत गुरव, संयोजक भावेश गुरव सुरत, जगदीश गुरव धुळे, शरद गुरव, शशिकांत गुरव आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव अथक परिश्रम घेत आहेत। सर्वसाधारण गुरव समाज मंडळ देवपूर धुळे आयोजित विद्यार्थी आणि पालकांसाठी क्रिकेट टुर्नामेंट ठेवलेले आहे। आज दिनांक शनिवार रोजी उद्घाटन, प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि उद्या माननीय श्रीकांत दिवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे। या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर देवरे साहेब यांची उपस्थिती आहे, ज्ञानगंगा टीम यांची उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे विनायक मुतराम गुरव सेवानिवृत्त निरीक्षक, त्यानंतर लोटन गोविंदा चव्हाण सेवानिवृत्त उपनिरीक्षक आणि सर्व पोलीस बांधवांचे या ठिकाणी आम्हाला सहकार्य आहे। आज या ग्राउंडमध्ये धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस, निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत आहे। टुर्नामेंटमध्ये एकूण 18 संघ आहेत आणि आज आतापर्यंत 2 संघांचं खेळलं गेलेलं आहे। उद्या फायनल मॅच होईल आणि त्यावेळेला बक्षीस वितरण होणार आहे। विजेता संघास संतोष एकनाथ गुरु मसावत यांच्याकडून 21,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे। त्यानंतर उपविजेता संघास
भूपेंद्र सुभाष गुरव यांच्याकडनं 11,000 रुपये बक्षीस आहे. त्यानंतर निवृत्ती जगन्नाथ गुरव साखरे हल्ली मुक्काम पुणे तसेच बंधू दीपक जगन्नाथ गुरव साखरे या दोघं बंधूंकडनं खेळाडूंना ट्रॉफ्यांचं वाटप होणार आहे. त्यानंतर गणेश शांताराम गुरव यांनी अन्नदानासाठी मोठं वाटा उचललेला आहे. त्यांचे वडील बापूसाहेब शांताराम काशीनाथ गुरव हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या ताईसाहेब भावना गुरव नगरसेविका नंदुरबार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रमुख अतिथीमध्ये बरेचसे मंडळी आहेत. या कार्यक्रमासाठी बहुतेक करून पोलीस अधिकारी आहेत आणि समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत.